गोंयकार म्हणजे मिरयतात खबर ऍक्च्युली गोंयकाराचो ऍक्च्युली अर्थ कितें गोंयकार म्हणजे खरो कोण हा जाल्यार हो प्रश्न बरो गेलो. मुळात गोवा हे नाव खंयच्यान उत्पन्न जालें हेजेर आमचे कोणेक विचार सुद्धा मांडपाक भिता. कारण हे सूर्यप्रकाशार सारखे इतके प्रखर सत्य आसा की दोळे उगडून त्या प्रकाशाकडे पळयले जाल्यार तुम्ही कुड्डे जायत काय असो भंय आसा. म्हणून आपल्याक आवडटा तें गॉगल घालून चष्मा घालून या सत्याकडे पळोवपाचो यांचो एक प्रयत्न असता. पण तरी सुद्धा गोवा हे नाव गौपूर ह्या नावा वयल्यान आयलें आनी गौपूर हे एक बंदर आशिल्लें. खंय आशिल्लें? बंदर जे अरबी समुद्राच्या काठार. तर थंय जेन्ना पुर्तुगीज आयले तेन्ना ते सुरवातीक बरोवपा लागले गोवापूर आनी स्पेलिंग सुद्धा जर पुर्तुगीज भाशेन जर आमी त्या वेळार अध्ययन केलें सोदून काडलें जाल्यार तें GOA नाशिल्लें तें GOVA आसा. गोवा प्रॉपर पुर्तुगीजांनी जे नाव हांगासर स्वताच्या ऑब्झर्वेशन म्हणुया किंवा तांकां जे दिसलें की बाबा हे नाव हांगा आमी वापरुया तर ते गौपूर ह्या नावाचे तेंच्यांनी गोवापूर ते पूर काढले आनी थंय गोवा दवरलें. आनी ते खंय आशिल्लें? फक्त ते एक बंदर आशिल्लें. हे इतिहास संशोधक सुद्धा एका ह्या स्टेटमेंटाक विरोध बंदराचें नाव आशिल्लें. पूण त्यांनी नंतर जो काबीज केलो जो एक तालुका काबीज केलो 66 नंतर केलो मदली तिसवाडीचो भूभाग काही काबीज केलो तेन्ना जे हे 3 तालुका ज्या वेळार त्यांनी मागीर एका फाटल्यान एक काबीज केले बरोबर तिसवाडी बार्देस आनी मागीर 66 तर हे सगळे करते तेका त्यांनी ते नाव दवरलें गोवा. आणि पोर्तुगीज डॉक्युमेंटांनी जर उल्लेख आसा जाल्यार आणि जे मागीर पेडण्या बिचोली फोंडा तालुका हे सगळे जे पळयताले ह्या प्रांताक कितें म्हणटाले? गोवा बेट. म्हणजे गोवा बेट. बेट म्हणजे कितें? आयलंड. बरोबर. बेट म्हणजे आयलंड. मग ते गोवा बेट असे ताका म्हणटाले. आणि ह्या प्रांतांत जे रावताले जे रहिवासी लोक आशिल्ले तेंका ते मागीर गोवेकर अशें म्हणपा लागले. गोवेकर ना थंयसून येयले. हय. आनी हे कालांतरान जाल्लें आसा. म्हणजे ह्या भूमीचो उत्पत्ती पासून जर तुम्ही त्याचो इतिहास पळयलो जाल्यार हे गोवा जे नाव आसा ते सामके काल परवाचे अशें. म्हणजे हेका जो त्याचो जो बीज शब्दाची उत्पत्ती पळयली जाल्यार ती काल परवाची. जुन्या खंयच्याच लिखाणान तुमकां गोवा हो शब्द मेळपाना. तर हे गोवा बेट इतक्या पुरते आशिल्लें आनी कालांतरान 1674 आनी 1774 ह्याच्या मदीं एक काळ असो गेलो. सॉरी 1774 ते 1861 पर्यंत हो एक मदीं असो काळ गेलो की पोर्तुगीजांनी ह्या एक पेडणे तुगेलो फोंडा महाल आणि हे सगळे जे भूभाग आसा आमचे तालुका इतर तालुका ते आपल्या अखत्यारीन हाडपाचो त्यांनी भयंकर प्रयत्न केलो. त्या प्रमाणे त्यांनी खेम सावंत भोसलेक सुद्धा थंय लेटर बीन त्यांचे ते धाडटाले ते पत्र व्यवहार केलो आणि त्यातून त्याने सांगले की आम्ही एकतर तुम्ही युद्धाक तयार रावात नाजाल्यार हे सगळे तुम्ही आमच्या स्वाधीन करात कळ्ळें हे शासन. पूण तेणे तेन्ना खेम सावंत भोसले तो जो राजा आशिल्लो तेणे विचार केलो की हे जर आमी करीत जाल्यार युद्धान म्हणजे विनाकारण लोकांची हत्या जातली आणि लोक